मित्रांनो, तुमचं स्वागत आहे चॅनलवरती. आज मी तुम्हाला महावितरणच्या बिलावरचं नाव कसं बदललं आहे ते सांगणार आहे. तर जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि ते कसे करायचे. तर आता माझं नाव पूर्णपणे बदललं आहे मीटर बिलावरती. तर इथे पेन्सिलचं चिन्ह दिसतंय, तिथे क्लिक करून मागच्या वेळेस आपण डॉक्युमेंट अपलोड केले होते. तर इथे खाली जे डॉक्युमेंट आहेत, पहिला जो आहे फॉर्म एक्स, ज्याच्यामध्ये चेंज ऑफ नेम फॉर्म असतो. त्याच्यामध्ये पहिल्या मालकाचं जे डिपॉझिट असतं ते आपल्याला ट्रान्सफर करावं लागतं. त्याच्यासाठी हा फॉर्म असतो. आणि दुसरं म्हणजे मी केलं होतं फॉर्म 8, ज्याच्यामध्ये आपली प्रॉपर्टी आपल्या नावावर झालेली आहे त्याचं हे डॉक्युमेंट असतं. त्याचबरोबर तुम्ही 7/12 किंवा टॅक्स रिसिप्ट पण अपलोड करू शकता जर तुमच्याकडे फॉर्म 8 नसेल तर. तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला फॉर्म 8 भेटेल. आणि जर तुम्ही सिटीमध्ये असताल तर 7/12 किंवा टॅक्स रिसिप्ट हे तुम्ही अपलोड करू शकतात. तर इथे आता मी 25 जूनला अप्लाय केलं होतं आणि काही कारणामुळं ते ॲप्रूव्ह झालं नव्हतं. कारण मी महावितरणच्या इंजिनियर्सला जाऊन पर्सनली भेटलो नव्हतो. तर जेव्हा आपण ऑनलाईन एखादं ॲप्लिकेशन करतो, तेव्हा 15 दिवसानंतर आपल्याला जवळच्या महावितरणच्या ऑफिसला जाऊन तिथे आपल्याला सांगावं लागतं की हे ॲप्लिकेशन तुम्ही अप्रूव्ह करा. तर तिथे गेल्यावर त्यांनी आता ते अप्रूव्ह केलेलं आहे आणि इथे बघा आता स्टेटस चेंज झालेला आहे, ॲप्लिकेशन अप्रूव्ह. तर आता येणाऱ्या पुढच्या बिलामध्ये माझ्या बिलावरचं नाव बदलून येणार आहे आणि ही पूर्ण फॉर्मची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. तर जर तुम्हाला नाव बदलायचं असेल तर मी याची पूर्ण माहिती पहिल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ते मी डिस्क्रिप्शनमध्ये पुन्हा एकदा लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात. ठीक आहे, धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा काही क्वेश्चन असेल तो कमेंटमध्ये लिहा. थँक्यू.